हॅलो नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आय नो आज ऑलमोस्ट 10 दिवस उलटून गेले आहेत, नववर्ष सुरू झालं आहे, पण मी प्रचंड बिझी होते. प्रथमेशच्या बड्डेच्या दिवशी आम्ही अनाऊन्स केलं होतं की आम्ही काहीतरी नवीन घेऊन येतो आहे, आणि त्याच नवीन गोष्टीची सुरुवात, त्याच नवीन गोष्टीचा सगळं बॅकएंडचं काम इतकं सुरू आहे. त्याच्यामुळे ऑफिस, घर आणि ते सगळं नवीन प्रोजेक्टचं काम, त्यातून अजिबात वेळ मिळाला नाही. सो शूट करून ठेवलं होतं, पण व्हॉइस ओव्हर पेंडिंग होता, पोस्ट करायचं होतं. सो म्हटलं आज रविवार आहे तर छान मस्त पोस्ट करूया. 2026ची सुरुवातच मुळात सकाळी सकाळी पाऊस पडून झाली. सो हे काहीतरी या वर्षातलं एक वेगळंच होतं. तर मी पोहोचले आहे माहीमला, आणि इथे रस्त्याचं काम चालू आहे, बरंच पाणी वगैरे. तर जरा आता कॅमेरा बंद करते, नाही तर मी कुठेतरी पडेन, कारण मी फॉर्मल शूज घातलेत. आणि येस, आता जाऊयात आपण. आता असं सगळं काम बऱ्याच दिवसापासून इथे सुरू आहे, आणि पहिलाच दिवस आणि पाऊस आला आहे. सो आता बघूयात आज दिवसभरात काय काय होतं आहे. सगळ्यात आधी लॅपटॉप ओपन केला, लॉग इन केलं आणि कामाला सुरुवात केली. बरंचसं डेटा वर्क पेंडिंग होतं, ते केलं. थोड्या वेळाने क्लासरूममध्ये जाऊन सेशन कंडक्ट केलं, जे मला सगळ्यात आवडतं. आणि त्यानंतर थोडा वेळ जो ब्रेक होता, त्या ब्रेकमध्ये मी गेले होते चहा प्यायला. आज सकाळीच येताना मी म्हणाले की आज मी माहीमला चालले. प्रथमेशला सकाळीच सांगितले की आज मी नवीन वर्षाची सुरुवात इराणी चहा पिऊन करणार आहे. तर आत्ता ब्रेक झाला आहे आणि मी खास चहा प्यायला चालले एकटीच, कारण बाकीचे कोणी आज कलिग्ज नाही आहेत, आणि आहेत त्यांना जरा सेंटरवर थांबायचं आहे, कारण मग सेंटरवर कोणीच नसतं. सो लेट्स गो, इराणी चहा पिऊया. बघा चहाची आवड काय. गरमागरम चहा आणि बनमस्का असं खाऊन मी मस्त फस्त केलं आहे, आणि छान तृप्त झाले मी. सो मला असं वाटतं वर्ष फार छान जाणार आहे, कारण मनसोक्त खाऊन छान अशी एक 10-15 मिनटाची सोलो डेट एन्जॉय करून मी पुन्हा निघाले सेंटरला. इराणी कॅफेमध्ये गेले, चहा प्यायले. आधी 1 कप चहा आणि 1 बनमस्का मागवला होता, आणि तो बनमस्का मी चहामध्ये बुडवून खाईपर्यंत चहा संपला. मग मी दुसरा चहा मागवला. झालं, सगळं निघालं आहे. बिलिंग काउंटरकडे गेले आणि जीपे ओपनच होत नव्हतं. बाहेर आले आणि नेटच सुरू नाही आहे. म्हटलं काय, आणि मला असं भीती वाटली की मी कॅश पण कॅरी केली नव्हती. म्हटलं आता हे लोक काय करतात काय माहिती. मी मला म्हणाले की माझं सेंटर जवळच आहे, मी जाऊन तिथे कॅश आणते. तर म्हणले हां ठीक आहे आरामसे. आणि मला एक्सपेक्टेड नव्हतं ॲक्च्युली. मी गेले आणि कॅश वगैरे दिले आणि म्हटलं अरे थँक्यू सो मच. ते मला हसायला लागले. ते म्हणले अरे ठीक आहे, इट्स ओके. तर नवीन वर्षाची जरा भीतीने गडबडीने सुरुवात झाली, पण ॲट द एंड शेवटी माणसं असतात आणि माणुसकी महत्त्वाची असते हे कळलं. बिल जपून ठेवणार आहे. हॅलो, जेवण झालं आहे आणि जस्ट राऊंड मारायला आली आहे मी. आज आहे माहीम सेंटरला, आणि इथला प्रिमायसेस फार छान आहे, कारण हे कनोसा स्कूल आहे, त्यामुळे इथे जरा राऊंड मारायला वगैरे भारी वाटतं. कामं सुरू आहेत रस्त्यांची आणि त्याचा आवाज येतो आहे. सो येस, छान फिरते आहे जरा. लंच झाला आहे, फ्रेश वाटतं आहे, आणि पहिल्या वर्षाचा पहिला लंच ऑफिसमध्ये, तो सुद्धा आवडत्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे आज खूप भारी वाटते. सकाळी चहा पण आणि चहाचा किस्सा पण मस्त होता. तर आत्ता संध्याकाळचे काही प्लॅन्स आहेत, ते घरी गेल्यावरच कळतील काय काय करायचं ते. पण ॲज ऑफ नाऊ वर्ष छान जाते. आणि आत्ता बघाल तर ऊन पडलेलं आहे मस्त, म्हणजे एकाच दिवशी 1 जानेवारीला सकाळी थंडी, पाऊस, आणि आत्ता लख्ख प्रकाश, ऊन पडलेला आहे. म्हणजे 3ही ऋतू 1 जानेवारीला आपल्याला दिसलेले आहे. तर बघूयात आता वर्षभरात, म्हणजे पहिल्याच दिवशी 3ही ऋतूंचं दर्शन झालं आहे. त्याच्यामुळे आता बघूयात पूर्ण वर्षभरात काय काय होणार आहे ते. त्यामुळे आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली, कारण 3 दिवस आधीपासून गोल्स सुरू केल्यामुळे वेट उठणं, ग्रॅटिट्यूड, त्याच्यानंतर मग देवपूजा आणि सगळंच मी व्यवस्थित सकाळची आवराआवर छान शिस्तबद्ध झालेली आहे. डबा छान पॅक करून आले, आणि प्रथमेश आणि मी दोघांनी सोबत ती छान सुरुवात केली आहे. सो त्यानेसुद्धा त्याचं उठून ग्रॅटिट्यूड किंवा वाचन, किंवा मग सकाळी काही देवाची गाणी ऐकणं वगैरे, अशा बेसिक गोष्टी छान केलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की सुरुवात छान तर बाकीचं वर्षसुद्धा छान गेलं पाहिजे. आणि आत्ता ऑलमोस्ट खूप छान माझा वॉक झाला आहे दुपारी.
तर बरं वाटतं आहे. दुपारचा वॉक पण फार मॅन्डेटरी आहे. ॲटलीस्ट 10 मिनटं का होईना तुमच्या वर्कप्लेसला तुम्ही जिथे कुठे असाल तिथे जेवल्यानंतर 10 मिनटं जरा मूव्ह करणं बॉडी फार गरजेचं असतं. सकाळच्या कडक पावसानंतर थंडीनंतर आत्ताचं हे कडक ऊन. चला मंडळी, मी निघालेली आहे. माझी ड्युटी संपली आणि मी आत्ता निघाली आहे घरी. आणि घरी जाऊन प्लॅन आहेत, आजच्या काही गोष्टी लाईनअप केल्यात. सो बघूयात त्या किती वर्क होणार आहेत. आणि मला कळलेलं आहे इथे काम चालू आहे रस्त्याचं, त्याच्यामुळे जरा मला समोरून जावं लागणार आहे. माझ्या सिमचा प्रॉब्लेम झाला आहे. मगाशी मला जे वाटलं ना नेटवर्क एरर आहे, तर ते ॲक्च्युली नेटवर्क एरर नव्हतं. माझं सिमच बंद झालं आहे. ओल्ड नंबर होता आणि तो कनेक्टेड नव्हता, असं काहीतरी झालं. सो त्याचं व्हेरिफिकेशन पण पेंडिंग आहे, ते होत नाही आहे. तर आज आम्ही विचार केला सरळ आपण नवीन वर्ष आणि नवीन सिम कार्ड घेऊन टाकूयात. सो ते पण सध्या काम करायचं आहे. तर बघू आता गेल्यावरतीच ते सगळं लाईनअप आहे. वर्ष नवीन, कामं जुनीच, वर्षानुवर्षाची पेंडिंग कामं. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि माहीम स्टेशन इतकं असं खाली बघण्याची सवयच नाही आहे. आज 1 तारीख असल्यामुळे लोक सुट्टीवर आहेत आणि मीच एकटी कामाला आली आहे की काय असं मला वाटतं आहे. आणि ट्रेन पण ऑलमोस्ट खाली आहेत, त्यामुळे आता जरा छान व्यवस्थित बसायला मिळेल असं वाटतं आहे. विंडो सीट रिकामी असूनसुद्धा समोर बसलेल्या ताईंनी त्याच्यावर पाय ठेवल्यामुळे मी मात्र बाजूलाच बसले आणि उतरले आहे मी अंधेरी स्टेशनला. फार गर्दी कमी आहे, तुरळक गर्दी आहे, त्याच्यामुळे जरा असं छान आणि फ्रेश पण वाटतं की ओके आज जरा माणसं, गाड्या सगळंच कमी कमी दिसतं आहे. छान सूर्यास्तसुद्धा होईल थोड्या वेळात, त्यामुळे जरा एक प्रसन्न वातावरण वाटतं आहे. फायनली सोसायटीमध्ये पोहोचले, घरी आले आहे. आणि घरी आल्या आल्या चहा रेडी आहे आणि तो मी असा आमच्या विंडोमध्ये बसून आज पिणार आहे. नवीन वर्ष, गाड्यांचा खूप आवाज येतो. घाबरू नका, आम्हीच आहोत. प्रूफ दिलेला आहे. क्षितिजा ते खाली करू शकत नाही आहे, पण आम्ही आता चाललो आहे मार्केटला. आणि आज पहिला दिवस आहे वर्षाचा आणि आम्ही ही रिस्क घेतो आहे. मार्केटमध्ये चालत चालत शॉपिंग करणार आहोत. भाज्या वगैरे खरेदी करायची आहेत. आणि आज प्रथमेशला 7 वाजता जेवायचं आहे. 7 वाजता जेवायचं आहे, कारण माझं उद्या ब्लड टेस्ट आहे. त्याच्यामुळे म्हणजे मी आजारी नाही आहे, पण ब्लड टेस्ट करायची आहे. काही कारण आहे, ते तुम्हाला लवकरच कळेल. येस. आणि त्याच्यामुळे आता मार्केटमध्ये असेच जाणार आहोत. आय होप की कुत्रे आमच्यावर भुंकणार नाही आणि लोक आम्हाला बघून आश्चर्याचा धक्का बसेल त्यांना, अरे हे कोण आले वगैरे वगैरे. तर कोणी आम्हाला घाबरणार नाही असं वाटतंय. येस. आणि क्षितिजा फक्त माझा चेहरा लक्षात ठेव आणि मीही तू डोळे लक्षात ठेव आणि तू मला बघून घाबरू नको आणि मी तुला बघून घाबरणार. मी वॉलेट वगैरे लपूनच ठेवतो तुझ्यापासून, कारण तू तशी वाटतेस आता. ओके बाय. काका फुलं कशी दिली? 20 रुपये. द्या एक वाटा. आणि ही कशी आहे? ते पण हा एक वाटा द्या आणि हा एक वाटा. आणि अशा पद्धतीने आम्ही लपून छपून मार्केटमध्ये जाऊन आलो आहोत. हे बघा मी केवढं सामान उचललं आणि किती आणि माझ्यापेक्षा जास्त उचललंय बघा. एक पिशवी. आणि तुझी पिशवी वजन आहे की माझी वजन आहे? माझ्याकडे वाटाणे आहेत पाव किलो. माझ्याकडे टोमॅटो आहे 1 किलो, ते वजन आहे. आणि फुलं पण आहेत. हां फुलं पण आहे. फुलांचं फार एवढं वजन नसेल, पण माझं वजन आहे. काटे. प्रथमेशच्या आवडीची वाटाण्याची भाजी छान मस्त गरमागरम आत्ता बनवते आणि ती झाल्यानंतर मग आज जरा लवकर जेवायचा बेत आहे. तर आत्ता जस्ट जेवण झालं आहे. 7 वाजता प्रथमेश जेवण करून तो निघाला. त्याला एक क्विक अर्जंट मीटिंग आली,
सो तो विलेपार्लेला गेला आहे आणि त्यानंतर मी पण थोडंसं आवरून जेवले. मला ॲक्च्युली वर्कआउट करायचं होतं, पण मी सकाळी बऱ्यापैकी स्ट्रेचिंग केलं होतं, थोडंसं मगाशी पण आम्ही चालून आलो. दुपारी पण झाला आहे चांगला वॉक. सो विचार केला बरीच कामं आहेत आणि या वर्षाचे अजून काही गोल्स मला लिहायचे आहेत. थोडंसं रायटिंगचं काम बाकी आहे आणि मला थोडंसं वाचन पण करायचं आहे. पहिला दिवस आहे तर जरा थोडंसं पॉझिटिव्हिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी. सो ते सगळं झालं. ते सगळं तर मी काही गोष्टी केल्या, काही गोष्टी ऑन द वे आहेत. पण आत्ता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट दाखवणार आहे. हो वेट. ती गोष्ट आहे अय्यंगारचा केक. अय्यंगार बेकरीमधला केक. जगात कितीही प्लम केक खा, कुठलेही केक्स खा, पण या रवा केकची चव कशालाच नाही. मी आता केक खाणं एन्जॉय करणारच आहे, पण व्हिडिओ संपत आला आहे. त्यामुळे व्हिडिओ संपता शेवटचा प्रश्न जो व्हिडिओ संबंधी नाही आहे तर तुमच्या संबंधी आहे. तुमचा या वर्षातला एक संकल्प मला कमेंटमध्ये कळवायचा तर आहे. या व्हिडिओचा एंड होतोय. बाय बाय गाईज, गुड नाईट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अच्छा, अजून काही बोलायचं आहे का? बरं बोल मग. एंड काय करायचं आहे? मी याला म्हणाला आपण ब्लॉगचा एंड करूया, तर त्यांनी डायरेक्ट एंडच केलेला आहे. एंडच असंच करायचं असतो ना. तर तुम्हाला तुमचा नवीन वर्षाचा पहिला दिवस कसा होता, तुम्ही काय काय केलं, तुम्ही घरून सेलिब्रेट केलं की कुठे फिरायला, लोणावळ्याला वगैरे किंवा इतर कुठल्या ठिकाणी गेला होता ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आमचा दिवस तर भारी गेला. आता ऑलमोस्ट 10 वाजलेत, तर 10 वाजता आमचं सगळं आवरून झालंय. मगाशी जेवलोय लवकर आणि बाकी सगळं आमचं रायटिंग वगैरे पण झालेलं आहे. जरा नवीन सवयी करण्याचा प्रयत्न करतोय, बघूया. खूप किती साऱ्या डायऱ्याज आहेत इथे पडलेल्या. खूप आहेत. प्रथमेशच्या 3 आहेत, माझ्या 3. आता मला असं वाटतं यावर्षी आम्ही डायरीचं वेगळं सेक्शन करतो. दरवर्षी कपडे आणि हे ते असतं, पण आता जरा छान मस्त जरा वेगळं काहीतरी 2026चे वाईब्स मस्त आलेत. तर बघूया वर्ष कसं जाते. आणि ऑफकोर्स या वर्षात छान छान अजून आम्ही तुमच्यासाठी व्लॉग्स आणि कॉन्टेंट करत राहणार आहोत. तुम्ही सुद्धा असंच प्रेम करत राहा. आणि मागच्या वर्षी 20,000 झाले नाहीतच आहेत, तर ते आता यावर्षी होतीलच, कारण 364 दिवस बाकी आहेत. एक दिवस आजचा संपला तर त्या दिवसात तर ते होतीलच. सो नाही, पण किती बाकी आहेत आता? 600 वगैरे बाकी आहेत. 20,000 600 लोक करतील. पाठवून द्या लोकांना आणि खूप लोकांना पाठवा. आणि क्षितिजाचे या महिन्यात तरी 20,000 होऊ दे. आणि 20,000चं सेलिब्रेशन आमचं राहिलंय, पैसे जमा केलेले आहेत. तर तुम्ही प्लीज 20,000 करा आणि असंच प्रेम करत राहा मित्रांनो. स्वतःला जपा या वर्षात आणि फॅमिलीलाही जपा. चलो बाय. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका. टिल देन ओके बाय. आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे आणि प्रथमेशचं शर्ट सेम आहे. बाय गाईज. तर ह्याचं कापड उरलेलं होतं, तर त्याचा हा रबर बनवला. बाय. या विनोदावर संपूया आपण व्हिडिओ.